आज घरून निघताना मी विचारच केला, पुस्तक वाचासाठी कोणी वाचनालयामध्ये येत नाही तर मी आज घरोघरी पुस्तकं नेऊन देणार. तर कोणते कोणते पुस्तकं वाटायचे आहे ते सगळे पुस्तकं काढले मी पहिलं न आज मी वाटणार घरोघरी जाऊन. तर चला मग माझ्यासोबत. अर्धे बॅगीत भरले, अर्धे हातात धरले पुस्तकं न निघालं मग वाटासाठी. तुम्हाला हे आयडिया कसं वाटला? पहिलं वाटणं तर दुकानापासूनच चालू केलं मी ना. दुकानामध्ये दिवसभर बसून का करते, वाचायचं पुस्तक. गाव आमचं मोठं आहे, पुस्तकं थोडीशी आहे. मग मी विचार केला रोज रोज 10-10 पुस्तकं वाटतो बा म्हणून. सगळ्यांनी त्यांच्या आवडीप्रमाणे मी पुस्तकं दिले. याच्यापैकी तुम्ही कोणतं पुस्तक वाचलं आतापर्यंत? शाळेमध्ये गेलो, शाळेमध्ये बी मस्त पुस्तक दिलं मी सरांले. दुकान लहान असो की मोठं, मी सगळ्यांनीच पुस्तकं वाटले. मग मला लागत होती मस्त ऊन. पुस्तक किती कामाचं आहे. पुस्तक उन्हापासून बी मला वाचवत आहे. मग मी गेलो घरोघरी वाटासाठी. हे आजीचं 70 वय आहे पण वाचण्यामध्ये बहुत हुशार आहे आजी, म्हणून इले आलो द्यासाठी पुस्तक. आजच्या पिढीला पुस्तक वाचणं किती गरजेचं आहे ते आजीकडून शिका. मी म्हणलं आजी इकडे कोणी वाटते का म्हणलं तर नाही म्हणते, बाया निऱ्या कामं करत राहते, पुस्तक वाचायला कधी टाइम भेटते म्हणते. खरंच बाया बहुत कामामध्ये राहते. मला हे पाहून बहुत चांगलं वाटलं की घरोघरी मी पुस्तकं देत होतो, सगळे प्रेमानं पुस्तकं घेऊन वाचासाठी घेत आहे. मी एका जागी जमा झाली तर सगळे पुस्तकं घ्यासाठी कसे गोळा झाले. मग तेथून गेलो पुस्तकं वाटून शाळेमध्ये, कारण की मराठी शाळेची टीचर नाही आली. पहिल्या दुसऱ्या वर्गाला शिकवायला बोलवलं होतं मला, तर मी आलो आणले शिकवाले. लाईन गेली होती ना म्हणून पोरायला बाहेर बसवलं हवेशीर मस्त. आमच्या इकडची लाईन येणं जाणंच करत राहते बाप्पा, काही म्हणा.